in Sanskar Moti channel. Today we are learning class 6th chapter 2.6 How glass is made. काच कशी तयार केली जाते हे आज आपल्याला या पाठामध्ये काचेविषयी माहिती पाहायची आहे. Let's start. Open your textbook. चला आपण आता शिकूया. पुस्तके उघडा. Glass is one of the most beautiful substances that we see around us. आपण आपल्या सभोवती पाहत असलेल्या सर्वात सुंदर वस्तूंपैकी काच ही एक वस्तू आहे. Just take a look around yourself and see how many things you can find that are made up of glass. Light bulbs, bottles, jars, glasses, reading glasses, marbles, window panes, to name just a few. Where does this glass come from? तुमच्या सभोवती एक नजर टाकून पहा. तुम्हाला काचेच्या केलेल्या कितीतरी वस्तू आढळतील. जसं लाईटचे बल्ब आहेत, बाटल्या, बरण्या, ग्लास, चष्मे, गोट्या, खिडक्यांची तावदाणे. या सर्व वस्तू केवळ नावादाखल दिल्या आहेत आणि अशा अनेक वस्तू तुम्हाला माहीतसुद्धा आहेत. ही काच येते कुठून हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. How glass is made. चला पाहूया. The glass that is used to make so many everyday things is a man-made material. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू तयार करण्याकरिता वापरली जाणारी काच हे मानवनिर्मित साहित्य म्हणजे ते माणसाने तयार केलेलं आहे. निसर्गात आपोआप नाही होणार. Can you guess what it is made from? ती कशापासून तयार केली जाते असं याचा तुम्ही अंदाज करू शकता का किंवा तुम्ही सांगू शकता का? इट मे सीम अनबिलिव्हेबल बट धिस क्लिअर ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड. तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही. ते अविश्वसनीय वाटेल, परंतु ही स्वच्छ, पारदर्शक आणि गुळगुळीत वस्तू म्हणजेच काच ही वाळूपासून तयार केली जाते. Glass is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. When it cools down, it becomes stiff and hard. स्वच्छ शुभ्र वाळू आणि सोडा व चुना यासारखी रसायने वापरून जे काही मिश्रण तयार केलं असतं त्या मिश्रणाला उष्णता देऊन काच तयार केली जाते. त्या मिश्रणाचे उष्ण आणि द्रवरूप जी अवस्था असते त्याचं काचेत रूपांतर होईपर्यंत ते एका भट्टीमध्ये तापवलं जातं. ते जेव्हा थंड होतं तेव्हा ते घट्ट आणि कठीण होतं. हाऊ ग्लास इज शेप्ड. आता आपल्याला पाहायचे की काचेला आकार कसा दिला जातो. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, stiff and hard, it is not possible to shape it. Glass is brittle. That means it breaks easily. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. एकदा का काच थंड, घट्ट आणि कठीण झाली की तिला आकार देणं हे शक्य होत नाही. काच ठिसूळ असते म्हणजे ती सहजपणे फुटूही शकते. ती उष्ण आणि मऊ असतानाच तिला आपण वेगवेगळ्या निरनिराळ्या वस्तूंचा आकार देऊ शकतो आणि दिलाही जातो. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. यू कॅन पोअर इट, मोल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इव्हन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. अतिशय उष्ण काच ही खूपशी द्रवरूप असते. तुम्ही ती ओतू शकता, एखाद्या वस्तूत मुशीत घालून आकार देऊ शकता, गुंडाळू शकता, तिच्यावर दाब देऊ शकता किंवा निरनिराळे आकार देण्याकरिता हवेने फुगवूही शकता. हॉट लिक्विड ग्लास इज poured into molds and hardened to make articles of various shapes and sizes. It can also be rolled out to make flat sheets of glass. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheets of even thickness. उष्णद्रवरूप काच साच्यात ओतली जाते आणि विविध आकारांच्या किंवा मापांच्या वस्तू तयार करण्याकरता कडक केली जाते. काचेचे सपाट ताव
तयार करण्यासाठी ती काच लाटलीसुद्धा जाऊ शकते. दुसऱ्या एका प्रक्रियेत वितळलेले काच वितळलेल्या धातूच्या सपाट थरावर समान जाडीचे काचेचे सपाट ताव तयार करण्याकरिता पसरवले जातात. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses, and other objects. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. पहा, जी उष्ण द्रवरूप काचेच्या गोळ्या हवा फुकून तिच्यापासून बाटल्या, बल्ब, ग्लास आणि इतर वस्तू तयार करता येऊ शकतात. द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे किंवा काचेचे लोकरी धागे काढले जाऊ शकतात. पुढचा भाग पाहूया. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. काचेचे काही गुणधर्म असतात, वैशिष्ट्ये असतात, ती पाहूया काय आहेत. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. इट इज ट्रान्सपरंट. यू कॅन सी थ्रू इट. काचेचे अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. ती पारदर्शक असते, तुम्ही तिच्यामधून आरपार पाहू शकता. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. ती मजबूत व कठीण असते, तुम्ही तिच्यावर भरपूर वजनसुद्धा ठेवू शकता. इट इज इम्पेरेबल. इट डज नॉट अलो वॉटर और अदर लिक्विड्स टू पास थ्रू अँड इट डझंट गेट सॉगी और स्टेन्ड इटसेल्फ. ती द्रवरोधक असते, ती पाणी किंवा इतर द्रवपदार्थ तिच्यामधून आरपार जाऊ देऊ शकत नाही. ती ओलसर राहत नाही किंवा तिच्यावर डागही राहत नाहीत. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर और अदर सबस्टन्सेस स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स. काचेच्या भांड्यात ठेवलेल्या जे काही अन्न, पाणी किंवा इतर पदार्थांवर काचेचा कुठलाही परिणाम होत नाही. इन अदर वर्ड्स, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं जर झालं तर ती त्या पदार्थांना वास किंवा चव संक्रमित करत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. अँड लास्ट but not the least important is the fact that it looks beautiful. सामान्य काचेचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो आणि ती सहजपणे धुतलीही जाऊ शकते. शेवटची परंतु कमी महत्त्वाची नसलेली अशी एक बाब आहे, ती म्हणजे की ती काच फार सुंदर दिसते. नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स. इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तू तयार करण्याकरता तिचा उपयोग केला जातो, यात काही नवल नाही. म्हणजे काच ही खूप उपयोगाची आणि महत्त्वाची एक वस्तू आहे. कलर्ड ग्लास. आता आपण पाहूया की रंगीत काच कशी असते आणि काय काय असते तिचं. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. सर्वसाधारण जी आपण काच पाहतो ती रंगहीन असते, परंतु काच तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारची जर आपण रसायने वापरली किंवा मिसळली तर रंगीत आणि पारदर्शक काचेची निर्मिती करणं शक्य असतं. ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल कलर्स. ब्ल्यू, व्हायलेट, टर्किश, रुबी रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, ॲमेथिस्ट, डार्क ग्रीन, इव्हन ब्लॅक अँड व्हाईट. जसं निळा, गडद जांभळा, हिरवट निळा, माणिकासारखा लाल, गुलाबी, पिवळसर तपकिरी, नारंगी, केशरी रंग, गडद पिवळा, नीलमणीसारखा जांभळट रंग, गडद हिरवा, अगदी काळा आणि पांढरासुद्धा, असे अनेक सुंदर रंग काचेला दिले जाऊ शकतात. पाहूया आता स्टेन्ड ग्लास म्हणजेच नक्षीदार रंगीत काच. Colored glass is used to make beautiful pictures, especially in window panes. Such windows are known as stained glass windows. रंगीत काचेचा उपयोग सुंदर चित्रे तयार करण्याकरिता किंवा खास करून खिडक्यांची तावदाने तयार करण्याकरिता केला जातो. They are seen mostly in churches. Colored glass can also be used to make beautiful sculptures or डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. अशा खिडक्यांना नक्षीदार रंगीत खिडक्या म्हणतात. त्या प्रामुख्याने चर्चमध्ये दिसतात. सुंदर शिल्पकाम किंवा शोभादायक वस्तू तयार करण्याकरिता आपण या रंगीत काच वापरतो.
It is also possible to paint on glass using special chemicals and processes. काचेवर खास रसायनं आणि प्रक्रिया वापरून रंगवणेसुद्धा शक्य असतं. आता पाहूया ग्लास कॅन बी रिसायकल्ड, म्हणजेच काच पुन्हा उपयोगात आणण्याकरिता तिच्यावर प्रक्रिया करता येऊ शकते आणि पुन्हा ते काम करू शकतो आपण. Another unique feature of glass is that it is 100% recyclable. काचेचे दुसरे एक अद्वितीय असं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे की ती 100% पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते. Old glass can be used to make new glass any number of times. जुनी काच कितीही वेळा नवीन काच तयार करण्याकरिता आपण वापरली जाऊ शकते. Recycling glass in this manner is much cheaper than making new glass from raw materials. पुन्हा उपयोगात आणलेली अशा प्रकारची काच कच्च्या मालापासून तयार केलेल्या नवीन काचेपेक्षा अधिक स्वस्त असते. It requires much less heat and a lot of energy is saved. तिला खूप कमी उष्णता लागते आणि त्यामुळे आपली जी काही ऊर्जा आहे ती खूप वाचवली जाते. If you recycle even a single glass bottle, you save enough energy to power a color TV for about 20 minutes. जर तुम्ही एकच काच बाटलीवर पुन्हा वापरण्याकरिता प्रक्रिया केली तर तुम्ही रंगीत टीव्ही सुमारे 20 मिनिटे वापरता येईल एवढी ऊर्जा वाचवता. So the next time you throw away a glass bottle, think glass is valuable. म्हणून पुढील काळामध्ये काचेची बाटली फेकून देताना विचार करा की काच किती मौल्यवान वस्तू आहे. आपल्याला वाटतं काम झालं आणि आपण फेकून देतो कुठल्याही वस्तू, परंतु त्या फार महत्त्वाच्या असतात. त्याचा पुन्हा उपयोग होऊ शकतो विविध वस्तू तयार करण्यासाठी. म्हणून कुठल्याही गोष्टी किंवा आपली ही काच फेकून देता कामा नये. आता आपण या पाठावरील स्वाध्याय सोडूया. पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर 1. Find the following lists from the passage and copy them. आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेत, त्यांची उत्तरे लिहूया. फर्स्ट क्वेश्चन. एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास. काचेच्या तयार केलेल्या दैनंदिन वापरातील वस्तू कोणत्या आहेत? पहा त्या आहेत लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स. सेकंड क्वेश्चन. व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास. काचेच्या उष्ण द्रवाचे तुम्ही काय करू शकता? We can pour it, mold it, press it or blow it to give it a variety of shapes. Names of colors. तुम्हाला रंगांची नावं सांगायची आहेत. ब्ल्यू, व्हायलेट, टर्किश, रुबी रेड, पिंक, आंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, ॲमेथिस्ट, डार्क ग्रीन, ब्लॅक अँड व्हाईट. हे पाठात आलेले विविध रंगांची नावं होती. Question number 2. Guess the meaning of the following words from the passage. परिच्छेदातून पुढील शब्दांचे अर्थ तुम्हाला मीनिंग देऊन मग मराठीतून सांगायचे आहेत. मोल्टन, मेड लिक्विड बाय व्हेरी ग्रेट हीट, म्हणजेच वितळवलेले. ट्रान्सपरंट यासाठी आहे दॅट यू कॅन सी थ्रू इट, म्हणजेच पारदर्शक. Impermeable, that does not allow any liquids to pass through it, म्हणजेच द्रवरोधक की त्यातून कुठलीही गोष्ट आपण पलीकडे किंवा जाणार नाही. Impart, give a certain quality to something, एखाद्या वस्तूला विशिष्ट गुणधर्म देणे. Recyclable, that can be processed for using again, म्हणजेच पुन्हा ती प्रक्रिया करून उपयोगात वस्तू आणण्यासारखे. Question number 3. Write short notes on the following using suitable diagrams. या ठिकाणी तुम्हाला काही दिलेल्या गोष्टी त्यांच्याबद्दल माहिती द्यायची आहे. हाऊ ग्लास इज मेड, म्हणजेच काच कशी तयार केली जाते. आन्सर इज ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड, सोडा अँड लाईम. द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नेस till it turns into hot liquid glass. It becomes the stiff and hard glass when it cools down. Second, how glass is shaped. काचेला आकार कसा दिला जातो? Hot liquid glass is poured into molders and hardened to give it various shapes and sizes.
It can be rolled out to make flat sheet of glass. Molten glass can be floated on a bed of molten metal to make very flat glass sheets of even thickness. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, and other objects. Very thin fibers or glass wool also can be drawn out of liquid glass. Third, some properties of glasses. पहा आपल्याला काचेचे काही या ठिकाणी गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये सांगायची. Glass is transparent, it is strong and hard, it can bear a lot of load on it, it does not allow water or any other liquids to pass through it, it does not get soggy or stained itself, it does not affect the food, water or other substances stored in glass containers, it has smooth surface and it can be washed easily, it is beautiful to look at and it can be recycled. ही अशी काही वैशिष्ट्ये आहेत काचेची. फोर्थ अँड फिफ्थ क्वेश्चन्स आर फॉर दी प्रोजेक्ट. तुम्हाला या ठिकाणी प्रकल्प करण्यासाठीचे हे प्रश्न आहेत. फाइंड आउट हाऊ पेपर अँड प्लास्टिक आर रिसायकल्ड. कागद आणि प्लास्टिक कसं पुन्हा उपयोगात आणलं जातं हे तुम्ही चर्चा करायची आहे शिक्षकांसोबत किंवा इतर कुठून तुम्हाला याची माहिती मिळते का. फिफ्थ, प्रिपेअर अ पोस्टर इच टू अर्ज पीपल टू. लोकांना आवाहन करण्याकरिता पुढील प्रकारचे एक पोस्टर छान तुम्ही कागदावर किंवा पुठ्ठ्यावर बनवू शकता. यूज ग्लास केअरफुली, हँडल ग्लास विथ केअर. या प्रकारचं एक स्लोगन असल्यासारखं तुम्हाला ते लिहून काढायचं आहे. सेकंड आहे रिसायकल ग्लास. नेक्स्ट, लर्निंग अबाउट लँग्वेज. आपल्याला या ठिकाणी आपल्या इंग्रजी भाषेसंदर्भात व्याकरणाचा भाग समजून घ्यायचा आहे जो आपण दरवेळेस लर्निंग लँग्वेजमध्ये शिकतो. आज आपल्याला पाहायचं आहे व्हर्ब्स म्हणजेच क्रियापदे कशाला म्हणतात. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे राईट व्हॉट द फॉलोइंग डू. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पुढील प्रत्येक जण काय करतात ते लिहायचं आहे. आपणास जे काही सुचेल ते तुम्ही लिहू शकता. मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, मंकीज जंप, टर्टल्स स्विम, लायन्स रोअर, पीपल वॉक, कॅट्स पुर, गर्ल्स अँड बॉईज प्ले. म्हणजे माकडे उड्या मारतात, कासव पोहतात, सिंह गर्जना करतो, लोक चालतात, मांजर म्याव असा आवाज करते, मुले आणि मुली ह्या खेळतात. वरील वाक्य तुम्हाला आता समजली असतील. यू मे हॅव यूज्ड वर्ड्स लाईक जम्प, वॉक, स्विम, हंट, रोअर, पूर, प्ले, इटीसी आणि अजूनही काही. द अबो सेंटेन्सेस म्हणजेच वरच्या वाक्यांमध्ये तुम्ही काही शब्द वापरायचे आहेत किंवा इतरही वापरू शकता. ऑल दीज वर्ड्स शो ॲक्शन. सच वर्ड्स आर नोन ॲज वर्ब. हे जे काही कृती दर्शवणारे शब्द आहेत त्या शब्दांच्या समूहाला व्हर्ब म्हणजेच क्रियापद असे म्हणतात. पोर, मोल्ड, रोल, प्रेस और ब्लो ही सुद्धा काही वर्ब्सची या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून दिलेली आहे. कॅन यू थिंक ऑफ सम वर्ब्स दॅट वी यूज व्हेरी ऑफन. असे काही तुम्हाला क्रियापदं माहिती आहेत का जी खाली दिलेली आहेत ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत. कम, गो, गिव, टेक, मेक, ब्रिंग, कॅन, जॉईन, रीड, राईट. हे मी या ठिकाणचे जे रिकामे बॉक्सेस त्या ठिकाणी अक्षर भरून क्रियापद पूर्ण केलेले आहे. सम वर्ब्स टेल्स अस व्हॉट इज हॅपनिंग और हॅज हॅपन्ड और विल हॅपन एक्सेट्राज इवन वेन देर इज अ नो वन टू डू इट. फॉर एक्झाम्पल, काही क्रियापदे आपल्याला काय होत आहे किंवा झालेलं आहे किंवा होणार आहे इत्यादी क्रिया दर्शवितात. तेथे क्रिया करणारा कोणीही नसतो तरीसुद्धा. म्हणजे या ठिकाणी उदाहरणासाठी दिले इट रेन्ड, इट बिकम डार्क. अशा प्रकारे रेन्ड आणि बिकम हे सुद्धा क्रियापद असतं. सम वर्ब्स डिस्क्राईब अ स्टेट और एक्झाम्पल. पहा, काही क्रियापदं स्थितीसुद्धा दर्शवितात, स्थितीचं वर्णन करतात. उदाहरणादाखल दिलेलं आहे शी वॉज टायर्ड, ही इज हॅपी, द रॅबिट हॅज रेड आईज. इथे वॉज, इज आणि हॅज हे सुद्धा क्रियापद आहेत. म्हणजे तुम्हाला या पाठातून
या व्हर्ब्समधून क्रियापदं कोणती आणि ती कशी येतात हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. अ सेंटेन्स युजली कंटेन्स वन ऑर मोर वर्ब्स. एका वाक्यात सामान्यतः एक किंवा अधिकसुद्धा क्रियापदं येत असतात. अ सेंटेन्स विथ अ वर्ब एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट ऑर आयडिया. क्रियापदासह असलेले वाक्य एखादा पूर्ण विचार किंवा एखादी कल्पनासुद्धा व्यक्त करते. नाउ ट्राय टू मेक कम्प्लीट सेंटेन्सेस इन इंग्लिश ऑर इन युअर मदर टंग. आता इंग्रजीत किंवा तुमच्या मातृभाषेत पूर्ण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. व्हॉट डू यू फाइंड? तुम्हाला काय आढळते? रीड एनी पॅरेग्राफ फ्रॉम द पॅसेज. तुम्ही कुठलाही पाठातला एखादा उतारा वाचा. कॅन यू फाइंड एनी सेंटेन्स विदाउट अ वर्ब? तुम्हाला असं एखादं तरी वाक्य सापडेल का की ज्याच्यामध्ये क्रियापद नाही आहे? नक्कीच नाही. मग या ठिकाणी तारा काय म्हणते पहा. ब्युटिफुल. दिस प्लेस इज सो ब्युटिफुल. सुंदर. हे ठिकाण खूप सुंदर आहे. या ठिकाणी तुम्हाला वर्ब समजलंच असेल. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी एकदा संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब करा व त्यावरील सर्व व्हिडिओंचा आनंद घ्या.